पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हॅलो शिर्के वहिनी, मी अश्विनी बोलते। हाँ बोल अश्विनी। तुम्ही सांगितलं होतं ना की तुमच्या बहिणीच्या मुलीचं लग्न आहे आणि तिला लग्नात तयार करायचंय। हे काम मी करू शकते। आणि तुझा नवरा? ते अजूनही नाहीच म्हणतायत, पण न सांगता करशील? हो, माझ्या मुलांसाठी मला करावं लागेल। अगं पण ते काम मी तुला नाही देऊ शकत अश्विनी, आय एम सॉरी। देऊ शकत नाही म्हणजे? पण का? म्हणजे तुम्ही परवा म्हणालात की कालच मी एक ब्युटिशियन फायनल केली ग आणि ॲडव्हान्स पैसे देऊन झालेत। तू काल जर का फोन केला असतास ना तर खूप बरं झालं असतं। ऐका ना शिर्के वहिनी, म्हणजे मला हे काम नाही मिळू शकत का? नाही ग, आणि अर्धे पैसे जवळजवळ ॲडव्हान्स देऊन झालेत। आपण ऑर्डर कॅन्सल करू शकतो ग, पण पैसे तर मिळणार नाहीत परत। आणि एवढं नुकसान करून घ्यायचं म्हणजे नाही नाही, तुम्ही अगदी बरोबर बोलताय। चूक माझीच आहे। तुम्ही मला समोरून विचारलं होतं पण मीच संधी दवडली तुम्हाला नाही म्हणून। पण दुसरं कुठे काही काम असेल तर मला नक्की सांगा। हो नक्की सांगेन। बरं, ठेवते। समोरून आलेलं काम सुद्धा गेलं। आता काय करायचं? मयूच्या क्लाससाठी पैसे कसे जमवायचे? रुद्र, मला जॉब शोधायला हेल्प करशील ना? हो, अगं तू म्हणशील तर आत्ता नवीन जॉब देतो तुला। फक्त त्या कॉन्फरन्स मध्ये जशी मधून निघून गेलीस तशी नाही ना निघून जाणार। नाही रे, यावेळी मला ना खूप दिवसासाठी काम हवंय। Okay. मी होम ट्युशनचा पण ऑप्शन बघते। हाँ डोंट वरी, हो जाएगा। थँक्स रुद्र। अगं थँक्स काय त्यात, मी एवढं काहीही केलेलं नाहीये। त्यासाठी थँक्स नाहीच म्हणाले मी। मग तू मला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये हेल्प करतोस यासाठी थँक्स म्हणाले। हे फिलिंगच खूप भारी आहे रे। तू कायम माझ्या सोबत असतोस प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये। मी आहेच ग, आय एम ऑलवेज देअर फॉर यू। अगं ऋतू, काय गाईज, मी बऱ्याचदा नोटीस केलंय, तुम्ही दोघं एकत्र असता, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करता। चक्कर क्या है भाई? हाँ हाँ, काय नाहीये ग। एक मिनिट गाइस, आज ना मला क्लॅरिटी आलीच पाहिजे। चाहे कुछ भी हो जाए भाई, आंखें कभी झूठ नहीं बोलती। हाँ काय मयू? अगं ऋतुजा, असं खरंच काही नाहीये। तिला हेल्प हवी होती म्हणून तू तिला मदत करत होतास। सो स्वीट ऑफ यू। पण मला एक सांग, म्हणजे जेव्हा मयूला मदत हवी असते तेव्हा बरोबर तूच कशी तिला मदत करतोस? आणि तिच्या बर्थडेच्या 2-2 आठवड्या आधीपासून तिच्या बर्थडेचं प्रिपरेशन करतोस, तिला नोट्स आणून देतोस। हाँ आता चल पटकन सांगून टाक। काय सांगून टाकू? हेच की मयूला प्रपोज कधी करणारस? तू थांब ग मयू, मला माहितीये त्याच्याकडून कसं काढून घ्यायचं ते। हा असं बोलणार नाही। चल पटकन सांग, कधी करतोयस माझ्या बेस्ट फ्रेंडला प्रपोज? ऋतुजा, तुला फ्रेंडशिपचा अर्थ कळत नाही का? हे प्रपोजचं काय मध्येच? मला लायब्ररीत जायचंय, मला काम आहेत, बाय। ह्याला काय झालं? मयू, तुमचं काही भांडण झालं होतं का? नाही ग, असं काहीच झालं नव्हतं। Yes, how can I help you? ती बाहेर पार्टी लावली होती ना तुम्ही? Oh yes, सध्या आम्ही सगळ्या पॅकेजेसवर स्पेशल डिस्काउंट देतोय।
तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस हव्यात? मला नाही, मला काही करून घ्यायचं नाहीये. टीना, ह्यांच्याकडे बघून तुला असं वाटतं का की इथल्या सर्व्हिसेस अफोर्ड करू शकतील? नाही, मला समजलं नाही. अफोर्ड करू शकतात म्हणजे? काही नाही, मिनीला सवय गंमत करायची. ती बाहेर पाठी लावली होती ना की ब्युटिशियन हवे आहेत म्हणून. मला इथे काम करता येईल का? व्हॉट? तुम्हाला हे सगळं करता येतं? हो, मला अगदी सगळं छान करता येतं. सॉरी, पण तुम्हाला बघून वाटत नाही. मी साडी नेसली म्हणून तुम्हाला वाटतं का? अहो, मला थ्रेडिंग, वॅक्सिंग, फेशियल सगळं करता येतं. फेशियल वॅक्सिंग तर आजकालच्या ज्युनियर कॉलेजच्या मुली सुद्धा करतात. हेअर ट्रीटमेंट येतात का? लाईक हायलाइट्स, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग, ब्लो ड्राय. हो, मला ना खूप छान हेअरस्टाईल करता येतात. हेअरस्टाईल्स? अहो मॅडम, हेअरस्टाईलचा जमाना गेला. आता एक्सटेन्शन्स वापरतात. एक्सटेन्शन्स कळतं ना? हो, गंगावण लावता येतं मला. ओ माय गॉड, गंगावन! लहानपणी कधीतरी शाळेत ऐकलं होतं मी. द फेस सॅलॉन म्हणजे एक ब्रँड आहे आणि आम्हाला इथे एक वेल ट्रेन्ड ब्युटिशियनच हवी आहे. हो, मला खरंच सगळं करता येतं. तुम्ही एक काम करा, इथे या गल्लीच्या कोपऱ्यावरच एक ब्युटी पार्लर आहे, ट्विंकल ब्युटी पार्लर. तुम्ही तिथे जा, ते परफेक्ट आहे तुमच्यासाठी. तिथे येणाऱ्या बायका गंगावनवाला हेअरस्टाईलच करतात. दादा, आश्रय सोसायटी? ठीक आहे, तो 2 मिनिटावरती आहे समोर. सॉरी, माझ्या ना लक्षात नाही आलं. एक दिवस सरळ जात नाही हा माझा, एक दिवस. हरिओम. ज्या दिवशी मला खूप कामं असतात ना, बरोबर त्याच दिवशी वहिनीला काही ना काही प्रॉब्लेम करून ठेवायचा. बाबा, मी तुमच्याशी बोलते आहो. ऐकतोय. शिल्पी, मला सांग, ताईने काय केलं आता? संजूने परीक्षेत कॉपी करण्याचा प्रयत्न केला, हे ताईने सांगितलं त्याला करायला? अरे पण मुळात या सगळ्याकडे तिने लक्ष द्यायला हवं होतं ना. तिने अभ्यास घ्यायला पाहिजे होता संजूचा. अगं, संजूची आई तू आहेस ना, मग तू घ्यायला हवास अभ्यास त्याचा. हो, पण मी काय काय करू? मला ऑफिस मध्ये किती काम असतं माहितीये ना तुला. त्यात आता या पोरांचा अभ्यास पण घेत बसू का? ऑल्सो या घराची सगळी जबाबदारी आता माझ्यावर आहे. घराची जबाबदारी? अशी कोणती जबाबदारी आहे का तुझ्यावर घराची? ए प्लीज, याबद्दल तर तू बोलूच नकोस, कारण मी तिथे होते तेव्हाही तुला असं कधीच वाटलं नाही की मला घरात कामं असतात. माझा हा सगळा वर्कलोड कमी व्हावा म्हणून मी सगळ्यांना काही ना काही कामं वाटप करून दिलेत. त्यात वहिनीला असं सांगितलंय मी की दिवसभर तू घरी असली पाहिजेस. बघ, आहे ती आता घरात आहे. अरे वा, आलात ऐश्वर्या राय. ऐश्वर्या राय, कुठे होतात तुम्ही? कामासाठी गेले होते. तू लवकर आलीस? तुझ्याचमुळे. तू जे काही माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट करून ठेवतेस ना, त्याच्यामुळे मला लवकर यावं लागलं. ए गाटो, माझ्या बायकोला काही बोलायचं नाही तू. हा, थांब. काय म्हणतोय? अरे ऐश्वर्या, आपलं अश्विनी आलीस तू? बस ना. अगं थकली असशील. बस बस. बस बस बस, तू बस. बॅग थोडी जड आहे, काढ. ती बाबांचं चूर्ण आणायला गेली होतीस ना? पण तू गेली आणि बाबांचं पोट नीट झालं ना? बाबा दुखत नाही ना आता? हा. पण अश्विनी,
तू इतका वेळ का लागला तुला? तू जात जाऊ नको अशी मला सोडून. तू गेलीस ना की मला करमत नाही ग, खरंच. नाही जाणार. तुम्ही एक काम करा, इथे शांतपणे बसा, मी सगळ्यांसाठी चहा करते. हं उठ. चहा नको, आपण वॉकला जाऊया. चल वॉकला जाऊया. वॉकला आत्ता? अरे आत्ता आली ती, आता परत काय? अरे हु इज शी? अश्विनी श्रेयस वाघमारे, माय वाईफ. आय नो. आय ऑल्सो नो. मी तिच्या बरोबर कधीही कुठेही जाऊ शकतो. कळलं? चल एक काम करू, शॉपिंगला जाऊ आपण. चल तू. ऐका ना प्लीज, माझं जरा. हे एक चालू झालंय हल्ली, आणि त्यात सारखं माझी बायको माझी मुलं, माझी बायको माझी मुलं. माझं तर ना डोकं फुटणार आहे आता हे ऐकून ऐकून. हे गट्टो, चुप चुप चुप, सांग तिला. ओके. अहो ऐका ना, असं नका ना करू प्लीज. तुम्ही ना काम सुरू करा. हे असं सगळं किती दिवस चालणार ना. तुम्ही काम करायला सुरुवात करा. आपल्यावर आई बाबांची, मुलांची जबाबदारी आहे ना. मग हे असं वागणं बंद करा तुम्ही. आयुष्यात एक घटना घडली म्हणून इतकं खचून जाऊन चालेल का? नाही, खचून नाही चालणार. मी खूप वाईट माणूस आहे ना. वाईट मुलगा, वाईट फादर, वाईट हजबंड. श्रेयस वाघमारे व्हेरी बॅड मॅन. बरोबर आहे तुझं, पण हे खचून जाऊन नाही चालणार. काम तर करावं लागेल. यू राईट. मी आज नाही, मी उद्यापासून ऑफिसला जातो. ओके, दे प्रॉमिस. म्हणजे मी देतो प्रॉमिस. उद्यापासून मी ऑफिसला जाणार. आता ना जरा झोप आली आहे मला. मी जाऊन झोपू. थँक्यू. आणि हा, पोरं आली का मला कळवा. मला ते उनो खेळायचं त्यांच्यावर. हा, ए बाय. नाही तिकडे जातो ना. बाबा हा सगळा काय प्रकार आहे? विद्युत साम दाम दंडभेद सगळं वापरून झालं, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्या प्लॉटचं असं झालं तेव्हापासून याचं असंच चालू आहे सगळं. अहो बाबा, पण ड्रिंक्स करणं हे कुठच्याही प्रॉब्लेमवरचं सोल्युशन नाहीये ना. सोल्युशनची काळजी तू नको करूस विद्युत, कारण कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन काढण्याची मक्तेदारी अश्विनी श्रेयस वाघमारे यांनी घेतलेली आहे. काय बहिणी, यावर असेल काही सोल्युशन? ताई बघ, तिचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. तुला माहिती नाही ती कधीही काहीही बोलते. तू मात्र स्वतःची काळजी घे, सगळं नीट होईल. डोळे कसे करून घेतलेस बघ. हो वकील साहेब. अरे अहो थांबा. कसं आहे साज, इकडे कसं काय? असंच भेटायला आलो. वहिनी मी घरीच येणार होतो. का, काय झालं? काही काम होतं का? नाही काम असं काही नाही, पण त्याला बाहेर घेऊन जायचं होतं ना श्रेयसला, म्हणून. ते झोपलेत भाऊजी. झोपलाय या वेळेला? अच्छा, म्हणजे आज पण सकाळपासूनच? तुला माहिती आहे या सगळ्या प्रकाराबद्दल? मलाच नाही, अख्ख्या सोसायटीला माहिती असं म्हणलं तरी चालेल. अरे पण तू मित्र आहेस ना त्याचा, जरा बोल त्याच्याशी. तुला काय वाटतं मी बोललो नसेल? अरे मी खूप प्रयत्न करतोय सांगण्याचा, पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. मला त्याला रोज भेटून एकदा तर ब्रेन वॉश करावं लागणार आहे, आणि त्यासाठीच घरी जाणार होतो मी आता. ठीक आहे, म्हणजे त्याला झोपू दे आता. तो उठला की मला फोन करा, मी त्याला बाहेर घेऊन जातो. बाय विद्युत. बाय. विद्युत ऐक ना, तू माई अप्पांना ना याबद्दल काही सांगू नकोस. अगं नाही ग, तुला माहिती आहे ना किती टेन्शन घेतील ते. हो. बरं मला सांग, तुमच्या फ्लॅट बद्दल शिल्पीशी काही बोलणं झालं? काही ठरलं का तुमचं? काही फक्त मी ठरवून काय होणार आहे मला सांग. नशीब त्या फ्लॅटचे सगळे पैसे मी भरले नाही. त्या शिल्पीचा काही भरोसाच देता येत नाही. आज एक बोलेल तर उद्या भलतच काहीतरी. नाही रे, तसं नाहीये. खरं तर तिलाही ना त्यांचं टेन्शन आलंय. थोडा वेळ जाऊ देत, होईल ती नॉर्मल, सगळं होईल सॉल्व. लेट्स होप.
पण सध्या आहे ना, तू तुझी काळजी घे, ते जास्त महत्वाचं आहे. मी ठीक आहे रे. येऊ? घे मस्त कडक चहा. नकोय मला. अरे तुझ्या आवडीचा आहे. आणि दुपारची झोप झाली ना, माणसाने असा कडक चहा प्यावा, त्याने आपल्या बुद्धीला चालना मिळते. घे घे. अरे घे धर. ऐक ना, माझा एक मित्र आहे, त्याला त्याचं घर शिफ्ट करायचंय. एखादी चांगली जागा दाखव ना. तूच दाखव. मी काम सोडून दिलं. अरे काय वेड्यासारखं बोलतोयस हा? अरे तुझ्याकडे प्रॉपर्टीची खूप मोठी लिस्ट आहे. तू एक काम कर, तू मला वेळ दे, मी त्याला तिकडे घेऊन येतो. हा सांगितलं ना, मी काम बंद केलंय. तू दाखव काय दाखवायचं ते. मी नाही दाखवणार. डोक्यावर पडलायस का? काही काय बोलतोय? अरे घराची जबाबदारी तुझ्यावर मित्रा. माझ्यावर नाहीये, मी ती शिल्पीवर टाकली. आता माझ्यावर काही जबाबदारी वगैरे नाही. सगळ्यात मोठा मूर्खपणा केलायस तू. आणि काय रे हे, एवढी काय मोठी पनोती लागली तुला, डायरेक्ट डिप्रेशन मध्ये वगैरे जायला? 55 लाखाची पनवती लागली. 55 लाख रुपये बुडलेत माझे पांड्या. 55 लाख. मला माहिती आहे श्रेय, 55 लाख गेले. अरे पण बुडणारा माणूस हातपाय मारून वर येण्याचा प्रयत्न करतो की पुन्हा पाण्यात जातो? मित्रा काम कर, काम, पैसे कमव, राहिलेल्या लोकांचे पैसे परत दे. तुझ्या अशा वागण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? श्रेयस, मला माहिती आहे वेळ लागतो. अरे पण तुझ्या अशा वागण्याने तुझीच बदनामी होते मित्रा. आणि मला हेही माहिती आहे की तुझा हा जो काही मूड आहे ना, हा फक्त काही दिवस राहणार आहे. नंतर तू पुन्हा त्याच जोमाने, त्याच जिद्दीने कामाला सुरुवात करणार आहेस. पण तोपर्यंत लोकांचा तुझ्यावरती विश्वास राहील. श्रेयस, वागणं बदल. लोकांनी तुझ्याकडे काम घेऊन यावं, ही जबाबदारी तुझी. श्रेयस, तू तुझी अजून बेस्ट इनिंग खेळलाच नाहीयेस मित्रा. स्वतःला ओळख, प्रूव्ह कर. आणि जर का तू असं नाही केलंस तर मात्र वहिनींना बाहेर पडावं लागेल. नो नो, नॉट एट ऑल. माझी बायको बाहेर पडून पैसे नाही कमावणार. नो. हा घे तुझा चहा. मला नकोय, तूच पी. श्रेयस, कुणी आहे का? आले आले. कोण हवंय तुम्हाला? अश्विनी वाघमारे इथेच राहतात ना? हो. माझं त्यांच्याकडे काम होतं. ती बाहेर भाजी आणायला गेली, थोडा वेळ लागेल. या ना आत या. राजू, माझी ना खूप चिडचिड होते. मी माझ्या मुलींसाठी काहीच करू शकत नाही. आशू, अगं फार विचार नको करूस तू. एक काम गेलंय ना, बघ दुसरं काम येईल तुझ्याकडे, मला त्याची खात्री आहे. पण आशू, तू श्रेयसला दारू पिऊ नको म्हणून सांग ना. अगं सोसायटीतले लोक काही पण बोलायला लागलेत ग त्याच्याविषयी. मी हे तुला सांगणार नव्हते, पण तुझ्यापासून कसं लपवू मी? हे सगळं काय होऊन बसले ग प्राजू? अगं तू सगळ्यांना सांगतेस ना, हो जाएगा रे सब. मग तू आता स्वतःला सांग, हो जाएगा रे सब. आणि तू खरंच टेन्शन घेऊ नकोस. चांगल्या माणसांबरोबर आहे ना नेहमी चांगलंच घडतं. मला मान्य आहे की हा जरा बॅड पॅच चालू आहे, पण होईल सगळं नीट. आणि मी तुझ्यासाठी ऑर्डर घेऊन येते ना. मी इकडे तिकडे विचारपूस करते, नक्की घेऊन येते मी तुझ्यासाठी ऑर्डर. थँक्यू सो मच प्राजू. ए, आता जर थँक्यू म्हणालीस ना मला, मी परत तोंड नाही दाखवणार तुला. चांगलं काम तुझ्या घरी चालू नये. तुम्हाला यापूर्वी कधी सोसायटीत पाहिलं नाही मी. मी सुभाषनगर मध्ये राहते. आपण गणपतीच्या फंक्शनच्या वेळेला भेटलो होतो.
काय हल्ली वयामानानुसार लक्षात राहत नाही. हरकत नाही. काय काम होतं तुमचं अश्विनीकडे? ते ही काय अश्विनी आलीच. शिर्के वहिनी तुम्ही इथे? हो, त्यांचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे, तुलाच भेटायला आल्यात. अगं तुला किती फोन केले पण तुझा फोन बंदच लागतोय. हो का? कदाचित बॅटरी संपली असेल. काय काम होतं? जरा बाहेर येतेस का?